नमस्कार, अनघास किचन खानदेशी तडकामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशी शेवभाजी। त्यासाठी लागणारी साहित्य: 2 मोठे आपण लांब कापलेले कांदे इथे कापून घेतलेले आहेत। अर्धी वाटी खोबरं आपण घेतलेले आहे, ते खिसून घेतलेले आहे, तुम्ही काप केले तरी चालेल। याच्यामध्ये 1 टोमॅटो, 2-3 हिरवी मिरची असे आपण घेतलेले आहेत। आणि त्याच्यासाठी लागणारे 7 ते 8 मिरच्या आपण इथे भिजवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर गरम मसाले आपण इथे घेतलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवते। फोडणीसाठी हिंग घेतलेला आहे, 7 ते 8 आपण इथे मिरे घेतलेले आहेत, 4 ते 5 आपण लवंग घेतलेले आहेत। याचे दोन तुकडे वेलदोड्याचे, 2 वेलदोडे, 1 बडी वेलची आणि त्याच्या 2 ते 3 आपण दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। 2 पान तेजपान आपण इथे घेतलेले आहे। 2 ते 3 चमचे आपण मगज बी घेतलेला आहे आणि अद्रक लसूण आपण घेतलेले आहे तिथे। आता आपण कांदे आपण व्यवस्थित तेलामध्ये छानसे असे ब्राऊन होईस्तोपर्यंत छान फ्राय करून घेऊया। आता आपण गॅस लावून घेतोय। आपण आता इथे कढई तापवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यात आपण थोडंसं मसाला भाजताना आपण थोडे जिरे याच्यात भाजून घेणार आहोत। याच्यामध्ये आता छान आपण जिऱ्याचे तडतडीत झालेले आहेत। आपण कांदा असा छानसा फ्राय करून घेऊया। थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपला कांदा लवकर मऊ होईल आणि छान असा खरपूस गुलाबी होईल। तो आपण हा कांद्याला फ्राय करायचा आहे। याच्यात आपण हिरवी मिरची आणि टमाटा आता छान त्याच्यातच फ्राय करून घेऊया। आता आपण इथे छोट्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून धने छान परतून घेऊया। धने असे गुलाबी रंग येईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता आपण त्याच्यातच खोबरं ॲड करून घेतलेलं आहे। खोबऱ्याला असा खरपूस रंग येईल तोपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। यात आपण 4 मिरे घेणार आहोत, त्याच्यात 2 लवंगा घेणार आहोत। त्यानंतर आपण 2 वेलदोडे, 2 दालचिनीचे तुकडे, 1 बडी वेलची आणि त्यात तेजपान, सर्व मसाले आपण एकत्र करून आता छान खरपूस रंग येईल तोपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला जर यापेक्षाही स्पायसी लागत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचा गरम मसाला वाढवू शकता। आता तुम्ही इथे पाहू शकता की खोबरं, धणे, दालचिनी सगळे आपण गरम मसाले जे एकत्र करून भाजून घेतलेले ते छान असे गुलाबी रंग येईल तोपर्यंत भाजले गेलेले। तर आपण आता हे सगळं गार करून घेऊया आणि मिक्सरमधून सगळं वाटण काढून घेऊया। आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकजीव करून सगळं मिश्रण काढून घेऊया। यात आपण 2 चमचे मगज बी घेतलेले, तेही मिक्सरमधून आपण छान मसाल्यांमध्ये दळून घेऊया। आता आपण इथे वाटण आपलं तयार झालेलं आहे। मिक्सरमधून आपण हे सगळं वाटण काढून घेतो। त्यात आपण 1 ते 1.5 तास भिजवलेल्या छानशा अशा 7 ते 8 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही आपण आता छान अशा पाण्यातनं पाणी पूर्ण निथळून घेऊया आणि छान मिक्सरमधून हा पूर्ण मसाला काढून घेऊया।
तुम्ही पाहू शकता आता इथे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलेली. यात आपण थोडी कोथिंबीरही दळू शकता. आता आपण इथे जिरा राईस करून घेऊया. जिरा राईससाठी मी 1 ते 1.5 चमचा तूप कुकरमध्ये घातलेला आहे. त्यात आपण जिरं आता छानसं हातावर चोळून टाकूया. शेवभाजीसोबत जिरा राईस खूप छान लागतो. आता आपण 1 वाटी तांदूळाला 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर आपण 1 तांब्या पाणी आता त्याच्यात ॲड करूया आणि चवीनुसार मीठ घालूया. आता आपण भाजीला छान फोडणी देऊन घेऊया. आपण फोडणीसाठी आता इथे 1 चमचा हिंग घेतलेला आहे, छोटा 1 चमचा. आता आपण छान असा बारीक एकदम मस्त मसाला असं छान दळून घेतलेला आहे. आता आपण छान तेलामध्ये याला छान फ्राय करून घेऊया. यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घेऊया. आता मस्त छानसा असा तेल सुटेस तोपर्यंत आपण मसाला इथे छान फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता इथे आपल्या मसाल्याने असं छानसं तेल सुटलेलं आहे आणि आता मसालाही असा चटकत आहे खाली. तर बघू शकता आपला मसाला पूर्णपणे फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यात थोडं पाणी ॲड करून घेऊया. आपल्या भाजीला लाल मिरच्या घातल्यामुळे असा छानसा रंग आलेला आहे. आता आपण या मसाल्यामध्ये असा मसाला छान फ्राय झालेला आहे. त्यात आपण थोडं पाणी सोडून घेऊया. पाणी मी इथे गरम करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया. तुम्हाला जशी ग्रेव्ही लागेल घट्ट पातळ तुम्ही तुमच्या हिशोबाने त्यात पाणी ॲड करू शकता. इथे मी थोडं पातळच केलेलं आहे कारण की शेव जर आपण त्यात टाकली तर पाणी शेवभाजी आपली जास्त घट्ट होईल. त्याच्यासाठी मी थोडं पाणी जास्त टाकलेलं आहे की आपली जेणेकरून शेव व्यवस्थित शिजेल याची आपण इथे काळजी घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम आपण मंद आचेवर करूया. यात आपण आता शेव टाकून घेतो आहे आणि शेव टाकून झाकण ठेवून आपण 5 मिनिटं अशी छानशी एक वाफ घेऊन घेणार आहोत. आपण आता याच्यात शेव ॲड केलेली आहे. आता आपण थोडंसं गॅस मंद आचेवर केलेला आहे. त्यात थोडी वरतून कोथिंबीर घालूया आणि 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर ठेवून झाकण ठेवूया. आता आपण पाहू शकता भाजीला इथे छानसा असा उकळी आलेली आहे. त्यात आपण शेवही घातलेली आहे. आपली पूर्णपणे भाजी तयार झालेली आहे आणि झाकण काढल्यामुळे पूर्ण घरात असा भाजीचा घमघमाट सुटलेला आहे कारण यात आपण सर्व गरम मसाले घेतलेले आहेत. त्यामुळे भाजी खूपच छान झालेली आहे. आता आपण सर्व करण्याची तयारी करून घेऊया. आता आपली शेवभाजीची स्पेशल थाली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की किती अशी छान अशी खमंग आपली शेवभाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि कोणाला जर वरतून लागली तर आपण साईडलाही शेव देऊ शकतो. अशा प्रकारे आपली आज खानदेश स्पेशल थाली तयार झालेली आहे शेवभाजी. तुम्ही पाहू शकता कांदा, लोणचं, पापड, मीठ यासोबत छान असा बेत ठरलेला आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हीही बनवून बघा खानदेश स्पेशल चमचमीत अशी शेवभाजी. तुमच्या घरातील सर्वांनाही आवडेल. रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमची कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा ही मी तुम्हाला विनंती करीत आहे.